नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार येणार आहे, असा दावा करतानाच महाविकास आघाडी वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला. महाविकास आघाडीकडून वंचितची उपेक्षा होत आहे. ते महाविकास आघाडीसोबत जाण्यास इच्छुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होत आहे, किंबहुना त्यांचा अपमान होत आहे. जर महाविकास आघाडीमध्ये त्यांचा अपमान होत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. मात्र त्यांना सन्मानजनक जागा मिळत असेल तर त्यांनी तिथे जाण्यास हरकत नाही, पण ते जातील असं मला वाटत नाही. मी एनडीएमध्ये आहे. खरे तर माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना भाजपने मंत्रिमंडळात मला स्थान दिले. आता लोकसभेत एकही जागा नाही मिळाल्याने मी त्यांना सोडणार नाही. लगेच सोडण्याचा विचार नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. पण जर विदर्भ स्वतंत्र होत असेल म्हणजे झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी आरपीआयने आंदोलन केलेलं आहे, अनेक लोकांनी आंदोलन केलेलं आहे. परंतु विदर्भ काय होत नाही आहे, जनतेतून त्याचा उठाव होत नाही आहे. जसं तेलंगणामध्ये असं झालं की जनतेतून तो उठाव मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं त्या ठिकाणी चंद्रशेखर राव यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर त्यावेळेला तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. आता एक तर स्वतंत्र विदर्भ हवा असेल, जनतेतून उठाव झाला पाहिजे असं आपलं मत आहे. जनतेतून उठाव जर झाला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आमच्या पक्षाची भूमिका आहे की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. विदर्भावर एवढ्या वर्षामध्ये 60 पासून ते जवळजवळ 40 आणि 20 64 वर्ष झाली ना, 64 वर्ष झालेली आहे. विदर्भावर इरिगेशन प्रोजेक्ट पूर्ण झाली नाही. अलीकडे घोशीखोरचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वाला आहे आणि बाकीचे काही जे प्रोजेक्ट आहेत ते आता मार्गी लागत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी सीएम असल्यामुळं हे बरेचसे प्रोजेक्ट या भागामध्ये आणत आहे. पण विदर्भावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ राज्य कधीतरी व्हायला हवं अशी आमची भूमिका आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मी लाचार नाही, मी लढणारा माणूस आहे आणि लढत आलो आहे. एक अकेला सबको भारी, तुम चिंता मत करो. मी काय करायचे हे माझा पक्ष मला सांगेल, गल्लीतील माणूस सांगणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधकांना दिला. रोहिणीताईंनी कधीही लोकसभा डोळ्यासमोर ठेवलेली नाही. त्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे रोहिणीताईंचा विषय येत नाही. सगळे सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले, मात्र मी शरद पवार यांच्यासोबतच राहिलो. अपात्रतेची नोटीस आली तरीसुद्धा शरद पवार साहेबांना सोडलेलं नाही. सत्तेसाठी अजित पवार गटात जायला मला वाव होता, मात्र मी पळून गेलो नाही. मी विधान परिषदेचा गटनेता राहिलेलो आहे. संजय पवार हा खूप छोटा आणि किरकोळ माणूस आहे. माझे 2 ब्लॉकेज शिल्लक आहेत, त्याचे ऑपरेशन करायचे आहे. थेलियम टेस्ट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की ताण घेता येणार नाही, म्हणून मी निवडणूक लढवत नाही. माझ्या या परिस्थितीबाबत वेळोवेळी शरद पवार साहेबांना कल्पना दिली होती. त्यावेळी रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली नव्हती. समोर कोणीही असो, मी निवडणुकींना घाबरणारा माणूस नाही. आजपर्यंत मी घाबरलेलो नाही. निवडून येत आलेलो आहे. पुढील 2 दिवसात उमेदवार कोण असेल हे तुमच्या समोर असेल आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करू, असेही स्पष्ट केले. आज वृत्तपत्रामध्ये आमचे एनसीपीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मार्गदर्शक सतीश अण्णा पाटील यांचं स्टेटमेंट मी वाचलं आणि त्या स्टेटमेंट हे मला वाटतं गैरसमजाच्या आधारावर केलेलं स्टेटमेंट आहे. कारण त्यांनी जर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना पूर्ण माहिती मी दिली असती. अपूर्ण माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या त्या स्टेटमेंटमुळे उगाच गैरसमज होऊ नये यासाठी मी आपल्या माध्यमातून हे सांगतोय की मुळामध्ये माझ्या हार्टचा प्रॉब्लेम हा 4 महिने आधी झाला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये माझे 2 ब्लॉकेज अजून शिल्लक आहे, ते काढायचे. त्याचं ऑपरेशन आता करायचं आहे आणि त्या बरोबरीला
नंतरच्याही कालखंडामध्ये माझी इच्छा होती की मी उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी परत 1-1.5 महिन्यापूर्वी थेलियम टेस्ट केली आणि थेलियम टेस्ट करून डॉक्टरांचे सल्ला घेतले की मी उभं राहू शकेल की नाही राहू शकेल. आणि डॉक्टरांनी त्या टेस्टच्या द्वारे सांगितले की तुम्हाला या ठिकाणी हा ताण सहन होणं शक्य नाही आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी BP किंवा अन्य प्रॉब्लेम्समुळे एवढा लोड तुम्हाला सहन करता येणार नाही. त्यामुळे निवडणूक उभं राहण्यास त्यांनी अनुकूलता नाही दाखवली. आणि हाच विषय ज्या दिवशी माझी थेलियम टेस्ट झाली आणि माझे रिपोर्ट दुसऱ्या दिवशी आले, त्या दिवशी माननीय जयंतराव पाटलांना आणि माननीय शरद पवार साहेबांच्या कानावर 1.5 महिन्यापूर्वी मी घातलं मी उभं राहू शकत नाही. आणि माननीय शरद पवार साहेबांनी 2 डिसेंबरला एक स्टेटमेंट केलं की या ठिकाणी नाथाभाऊंचा डॉक्टरांनी वैद्यकीय सल्ला घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच ते निवडणुकीला उभे राहतील. हा मी नव्हतं सांगितलं, माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीतूनच विद्यमान खासदार नवनीत राणा यांना विरोध होत असताना आता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंबेडकरी अजेंडा म्हणून संविधान विरोधी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी अमरावतीमधून सुरुवात केली. अमरावतीत एका हॉटेलमध्ये बैठक घेण्यात आली. नवनीत राणा विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ, खोटे जात प्रमाणपत्र असणाऱ्या नवनीत राणांना घरी बसवू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आल्याची माहिती दंदे संयोजक आंबेडकरी अजेंडा यांनी दिली. जे पूर्णतः जाहीरनामा नाही झाला, परंतु जे काही संभाव्य मुद्दे आहेत ते संभाव्य मुद्दे राहुल गांधींनी त्या आपल्या प्रस्तावित जे काही प्रस्तावित राज्य जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यात घेतलेले आहे. म्हणून आणि जे काही उरलेले आहेत ते खरोखर याच्यातला पहिला जे काही उरलेले आहे हे काही तुमच्या आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशाच्या हिताचे हे मुद्दे आहेत. आपण मुळातच देशाचा विचार करणारे आंबेडकरी समाजावर, त्याच्यामुळे आपला एकट्या कृत्याचा विचार होणारच नाही. याच्यात हा संपूर्ण मानवजातीचा विचार होणार. म्हणून यात जे तुमचे मुद्दे आहेत ते निश्चितच देश पातळीवरचे आहेत. मी माझी जी राजकीय कारकीर्द आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. सामाजिक समरसता हा संघाच्या रणनीतीचा भाग नसून निष्ठेचा विषय आहे. सामाजिक परिवर्तन एका संघटनेचे काम नव्हे, समाजातील विविध क्षेत्रातील सज्जन शक्तीच्या एकत्रीकरणातून व सामूहिक प्रयत्नातूनच होईल. संपूर्ण समाजाला जोडून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने समोर जाण्याचा संघाचा संकल्प आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभास्थळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक घटनेतून समाजाच्या सक्रिय भागीदारीचा अनुभव सर्वांनी घेतला, याकडे होसबाळे यांनी यावेळी लक्ष वेधले. गेल्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या कामाचे मूल्यमापन 4 जून रोजी जनताच करेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. या 3 दिवसीय अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभेतच विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांची या पदावर फेरनिवड झाली. अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती देत त्यांचे अभिनंदन केले. एका प्रश्नाचे उत्तर देताना होसबाळे म्हणाले की निवडणूक ही देशाच्या लोकशाहीचा महोत्सव आहे. देशामध्ये लोकशाही आणि एकतेचा अधिक मजबूत करणे आणि प्रगतीची गती कायम ठेवणे आवश्यक आहे. संघाचे स्वयंसेवक 100% मतदानाकरिता समाजामध्ये जनजागरण करतील. समाजामध्ये या संदर्भात कोणतीही वैमनस्य, फुटीरता, वेगळेपणा किंवा एकतेविरुद्ध कोणतीही कृती होऊ नये याबाबत समाजाने जागृत राहावे. संघ के निरंतर कार्य बढ़ने के कारण कई आयाम बढ़ते हैं और शाखाएं बढ़ती हैं. शाखा बढ़ती है तो संघ के प्रतिनिधि बढ़ते हैं, उनकी संख्या बढ़ती है. इसलिए इस बार हमारे लिए व्यास सभागृह जो प्रतिनिधि सभा के प्रतिनिधियों के लिए बैठ सकते हैं ऐसे करके कुछ वर्ष पहले निर्माण किया था, वो कम पड़ गया. तो इसलिए मैदान में एक अस्थायी रचना करनी पड़ी. तो अच्छी बात है, संघ के कार्य बढ़ने से और हमारे कार्यालय और इस प्रकार के भवन छोटे पड़ते हैं तो अच्छा है. तो भवन बड़ा होना एक है, लोगों के दिल उससे बड़ा है. तो इसलिए लोगों के हृदय के अंदर
संघ प्रवेश कर रहा है और समाज में संघ के प्रभाव बढ़ते जा रहा है। अभी श्री रामलला प्रतिष्ठा के पूर्व 1 से 15 जनवरी तक देश भर में अक्षत वितरण के कार्यक्रम जो हुआ उसके बारे में आपको जानकारी दिए हैं। उसमें जिस प्रकार लोगों के स्वागत रहा, वह देश के अंदर वातावरण कैसे है और वर्षों से संघ के कार्यकर्ता, स्वयंसेवक और सारे हिंदू समाज जिस सपने को देख रहा था और जिस विषय के आग्रह पूर्वक हमने कहा था, श्री राम जन्मभूमि और उस पर एक मंदिर, यह भारत के सभ्यता का प्रतीक है, संस्कृति का प्रतीक है। श्री राम भारत के सिविलाइजेशनल सिंबल है। राम मंदिर इस देश की अस्मिता का प्रतीक है। यह बार बार सिद्ध हुआ है और 22 जनवरी के पौष शुक्ल द्वादशी के कार्यक्रम इसको पुनः सिद्ध करके दिखाया है। तो इससे भी अधिक हमारे लिए एक आनंद की बात यह है कि देश भर में स्वयंसेवक और इस विचार के साथ जुड़े हुए लोगों ने 19 करोड़ से अधिक, लगभग 20 करोड़ तक घरों का संपर्क किया है। यह मुझे लगता है भारत के इतिहास में किसी भी एक अभियान 15 दिन के अंदर जो हुआ है उसमें एक कीर्तिमान है। इट इज a record by itself in any part of the world. In just 15 days period, such a wide and nationwide contact has been possible. और 5,78,000 गांव हिंदुस्तान के और नगरीय क्षेत्र में भी लगभग 4,727 इतने व्यापक संपर्क इसीलिए हो पाया। एक है इस राष्ट्रीय अभियान जो है मंदिर निर्माण का, उससे लोग जुड़े हैं। दूसरा ये हो पाया संघ के कार्य के जो जाल है संगठन का, उस नेटवर्क के कारण संभव हुआ है, क्योंकि दूर दराज के क्षेत्र तक का विषय को ले जाने का कार्य संघ के स्वयंसेवकों ने किया है। समाज के लोग शहर से इसके साथ जुड़ गए, इसलिए ये केवल स्वयंसेवकों का काम नहीं रहा, सारे समाज का रहा। इसलिए समस्त समाज को हम सभी कृतज्ञ हैं और अभिनंदन भी करते हैं, क्योंकि एक दृष्टि से राम मंदिर का निर्माण को किसको कौन कृतज्ञता व्यक्त करे, ये हम सभी मिलकर किए कार्य है। तो इन ए वे सेल्फ कंग्रेचुलेटिंग ही होगा, सब मिलकर सभी का अभिनंदन देना है, क्योंकि समाज का कार्य है, समाज ने किया है। राष्ट्र का कार्य है, राष्ट्र ने किया है। दूसरा है कि संघ के शताब्दी वर्ष नजदीक आ रहा है। संघ के शताब्दी वर्ष के निमित्त हमने जो संगठनात्मक दृष्टि से कार्य विचार किया है, वह कार्य के विस्तार के हम पूर्ण मंडल, पूर्ण खंड के और पूर्ण नगर के एक लक्ष्य लेकर चले हैं। 2025च्या विजयादशमीपर्यंत सर्व नगर, सर्व खंड म्हणजे तालुके तसेच सर्व मंडल स्थानी दैनिक शाखा तसेच साप्ताहिक मिलनाचे लक्ष्य पूर्ण होईल। संघाच्या कार्याचा प्रभाव आज समाजामध्ये दिसत आहे। संघाबाबत समाजाच्या मनामध्ये जी आत्मीयतेची भावना आहे, त्याबद्दल समाजाप्रती धन्यता व कृतज्ञतेचा भाव आमच्या मनात आहे। ते परखडपणे म्हणाले की संपूर्ण समाज संघटित व्हावा हेच संघाचे स्वप्न आहे। पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक समरसता हे कोणत्याही एका संघटनेचे नव्हे तर संपूर्ण समाजाचे अभियान आहे। दरम्यान संदेशखाली प्रकरणातील अपराध्यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी पीडित महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने महामहिम राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे। संघाचे स्वयंसेवक व संघ प्रेरित संघटना त्यांच्यासोबत आहेत। आम्ही अल्पसंख्याक वादावर आधारित राजकारणाचा विरोध करतो। मागील काही दिवसांमध्ये मणिपूरमध्ये जे सामाजिक संघर्ष झाले ते अत्यंत पीडादायक आहेत। आम्ही दोन्ही समाजाच्या नेत्यांशी संवाद साधून परिस्थिती सामान्य करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले असेही त्यांनी सांगितले। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीत सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी रविवारी 6 सहसरकार्यवाहकांची घोषणा केली। मनमोहन वैद्य यांना सहसरकार्यवाहक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे।
आता कृष्णगोपाल, मुकुंदजी, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर, अतुल लिमये आणि आलोक कुमार असे 6 सहसरकार्यवाहक असणार आहेत. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. कटआउट्स आणि पोस्टर्स लावून सर्वसामान्य लोकांची मने जिंकता येत नाहीत. त्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचून आपण गेल्या 10 वर्षात केलेली कामे सांगावी लागतील आणि त्याच वेळी विकासाचा पिक्चर अभी बाकी हेही त्यांना सांगावे लागेल, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी युवा कार्यकर्त्यांना केले. दक्षिण नागपूर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रेशीमबाग येथील जैन कलार सांस्कृतिक सभागृहात आयोजित युवा संमेलनात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी आमदार मोहन मते, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, देवेंद्र दस्तुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी म्हणाले, विरोधक आपल्याबद्दल लोकांच्या मनात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारताचे संविधान बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याने आरोप करीत आहेत. पण काँग्रेसने जे 65 वर्षांमध्ये केले नाही ते आपण फक्त 10 वर्षांमध्ये करून दाखवले आहे. आपण जातपात धर्माचा भेद न करताना विकास केला आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हेच आपले धोरण राहिले आहे. त्यामुळे आपल्या पक्षाची विचारधारा, पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहोचवायची आहे आणि हे काम माझे कार्यकर्तेच करू शकतात याचा मला विश्वास आहे. कार्यकर्तेच पक्षाची मोठी शक्ती आहे. मिहानमध्ये जगातील मोठ्या कंपन्या आल्या आहेत. या ठिकाणी नागपुरातील 68,000 तरुणांना रोजगार मिळाला. आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार येत्या काळात निर्माण होणार आहे. नागपुरात मेट्रो आल्यापासून अनेकांच्या हाताला रोजगार मिळाला. रस्ते, उड्डाणपूल, एम्स, IIIT अशा कित्येक सुविधा नागपूरच्या जनतेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देऊन त्या माध्यमातून विदर्भातील तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचा आपण ॲडव्हान्टेज विदर्भ औद्योगिक महोत्सवाचे आयोजन केले. खासदार सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून कलावंत व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम केले, असेही नितीन गडकरी म्हणाले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरसह संपूर्ण विदर्भात कोणालाही शारीरिक व्यंग आहे म्हणून उदरनिर्वाह चालविण्यास अडचण निर्माण होऊ नये, त्यांना जीवन जगताना अडचणींचा सामना करावा लागू नये असा माझा प्रयत्न आहे. त्याच उद्देशाने कृत्रिम अवयव लावून देणे, ट्रायसिकलचे देणे हे कार्य सुरू आहे. दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी मोठी मिळकत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास, पुनर्वसन आणि दिव्यांग सशक्तीकरण केंद्र यांच्या वतीने आणि विशाखापट्टणम येथील आंध्र प्रदेश मेडटेक झोन यांच्या विशेष सहकार्याने नागपुरातील दिव्यांगांना सौर ऊर्जाचलित मोटर राईड ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी गडकरी म्हणाले, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, गरीब यांची सेवा करण्यात मला आनंद मिळतो आणि माझ्यासाठी तेच खरे राजकारण आहे. ट्रायसिकल मिळाल्यानंतर दिव्यांगांना रोजगारासाठी मोठे साधन उपलब्ध झाले आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कमालीचे समाधान देणारे आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावात, देव तेथेची जाणावा या ओळींमधून सेवा हाच धर्म असल्याचे तुकाराम महाराज सांगतात. मी या ओळींचा आदर ठेवून काम करतो. नागपूर लोकसभा क्षेत्रातील सगळे लोक माझा परिवार आहेत. सर्वांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी मी प्रयत्न करतो. सगळीच कामे मी करू शकत नाही, पण माझा प्रयत्न सातत्याने सुरू असतात आणि ते करताना जात पात धर्माचा विचार करत नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील